हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम ऐका मावशी पुढे या. मागचे बसले वटोचे खाली या. पताका बसले सर्व तरुण पुढे या. रस्ता द्या. पताकावाले बसले सर्व. थोडं मोबाईल चार्जिंग बंद करा 10 मिनटं. सर्व ब्रह्मदेव तिथले काढ. सर्व भाविकांना विनंती आहे, थोडंसं आज गाडीचा अस्तव्यस्तपणा खाली लागलेला आहे. महिला मंडळ पालघर सातपाटी महिला पुढे या. डहाणू ताई पुढे या. आता या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, शिवपुराणकार, कथाकार उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी शिवपुराणाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराजांची ओळख आहे. सर्वांनी एकदा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार प्रकाशजी महाराज साठे यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. तिथले उठा पताकावाले बसले, बाळापूरवाले सर्व खाली या. तरुण मंडळ वठ्ठर कोणी बसू नका. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ थोडा आवाज वाढवा भगवान ह्याचा. की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांत बसा. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या दिंडी क्रमांक 43 या दिंडीमध्ये आजचा आपला हा मुक्काम तरडगावचा हा मुक्काम आहे. आणि या मुक्कामाच्या ठिकाणी आपली ही 43 नंबरची जी दिंडी आहे, हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्मलीन गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या कृपाशीर्वादानं हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराजांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि महाराजांच्या नंतर हे कार्य ज्यांनी चालू ठेवलं ते आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण परमपूज्य विष्णू महाराज केंद्रे महाराज फक्त निमित्ताला आहेत हे लक्षात ठेवा. आपण सगळेजण ज्ञानेश्वरी मंदिर महाराजांनी निर्माण केलेले, गोविंद महाराजांनी केंद्रे बाबांनी हा दिंडी सोहळा त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणून विष्णू महाराज जरी या ठिकाणी असले तरी मी त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगतो, धाडस करतो की या सोहळ्याचे मालक आपण सगळेच आहोत. इथं एक कुणी मालक नाही. विष्णू महाराज आपले हे फक्त नेतृत्व या ठिकाणी करतात आणि म्हणून त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व. केंद्रे बाबाला आपण सर्वांनी जवळजवळ पाहिलेलंच आहे. महाराजांचं कार्य मला वाटतं की महाराष्ट्रात नाही
या देशामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना जिथपर्यंत लोक ओळखतात तिथपर्यंत केंद्रे बाबाची ख्याती प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. कारण ज्ञानेश्वरी मंदिराच्या माध्यमातून एवढं मोठं कार्य महाराजांनी या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि इंद्रायणी मातेच्या तीरावर हे कार्य, ज्ञानेश्वरीचं कार्य महाराजांनी हे मंदिर उभा केलं. आणि योगायोग याच वर्षी एवढं मोठं कार्य जर केंद्रे बाबांनी केलं असेल, माझ्या तीरावर केलं असेल, तर मला त्या मंदिराला भेट द्यावी लागेल. म्हणून यावर्षी मला वाटतं इंद्रायणी माता भेट देण्यासाठी मंदिरावर आली होती, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? एवढं मोठं कार्य महाराजांनी या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी महाराजांचा मला फोन आला आणि मी काही विद्वान नाही, माझा काही एवढा अभ्यास नाही, फक्त मी टी व्हीवरचा महाराज आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून मी रस्त्यानं जरी चाललो तरी लोक म्हणतात ते टी व्हीवरचा महाराज आहे. कधी कधी मी रस्त्यानं जात असताना मला वाटतं मी महाराज आहे का सेल्फी पॉईंट आहे हेच मला कळत नाही. म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रेम करत आहात. गुरुवर्य विष्णू महाराजांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आज सेवेचा योग आहे. महाराजांनी अनेक कीर्तनकार घडवलेत. केंद्रे बाबांनी अनेक कीर्तनकार, महाराष्ट्रात जेवढे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत बाबासाहेब, त्याच्यापैकी जर तुम्ही चौकशी केली तर प्रत्येक कीर्तनकार म्हणेन की तुम्ही राहिला, आम्ही केंद्रे महाराजाकडे 2 वर्ष राहिलो, 1 महिना राहिलो. म्हणजे महाराजांचं कार्य खूप मोठं आहे आणि आज हजारो कीर्तनकार महाराजांनी त्या ठिकाणी तयार केले. आणि म्हणून आणि या पालखी सोहळ्यामध्ये मला वाटतं की सगळ्यात मोठी दिंडी जर कोणती असेल तर ती आपली दिंडी आहे. लक्षात आलं का नाही? आपली दिंडी आहे. पण आपली दिंडी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा जो आहे, जे प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनानं ते जसं सांगतील. अनेक दिंड्यामध्ये कीर्तन होतात पण आपल्या दिंडीत प्रवचन होते. कारण कीर्तन फक्त माऊलींच्या समोरच केलं जातं असा नियम आहे. लक्षात आलं का नाही? आणि त्या नियमाला अनुसरून आपली दिंडी प्रवास करत असते. महाराजांना मी म्हणलं मला प्रवचन येत नाही, मी केलेलं नाही कधी प्रवचन, म्हणलं मला कीर्तन करण्याची सवय. म्हणले बसून का होईना पण कीर्तनच करा, उभा राहून आमच्या दिंडी जमत नाही. कारण आमची दिंडी ज्ञानेश्वर महाराजांच्या वाटचाली आणि मार्गदर्शनानं हा प्रवास या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून वेडी वाकडी पुष्पांजली प्रभूचरणी ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सज्जनांनो, आपण आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास या ठिकाणी करत आहोत. प्रवास करणं महत्त्वाचं नसतं जीवनामध्ये. प्रवास आपण कुणाच्या त्या ठिकाणी कुणाच्या मार्फत करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळेजण प्रवास कुणासोबत करतो हे महत्त्वाचं आहे. फिरायला तर अनेक लोक जातात, पण फिरायला जात असताना आपण कुणासोबत जातो हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आज ज्ञानोबारायांच्या सोबत आहोत. आपला प्रवास कुणासोबत असतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जोडीदार चांगला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मित्र चांगला पाहिजे, कारण त्यानं आपल्याला वारीच्या वाटेवर आणलं पाहिजे. लक्षात आलं का नाही? वारीच्या माऊलींच्या सोबत आणलं पाहिजे. पार्टीला जाणारे अनेक मित्र आपल्याला बघायला मिळतात, पण हाताला धरून पंढरपूरच्या वारीला घेऊन येणारा एखादा मित्र आपल्या जीवनामध्ये असतो. आणि असा 1000 मित्र असण्यापेक्षा असा एखादा मित्र आपल्या जीवनामध्ये असावा की त्यांना आपल्याला वारीमध्ये घेऊन यावं. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून आणि वारीमध्ये येऊन भजन करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात आलं का नाही? वारीमध्ये येऊन भजन केलं पाहिजे. काही लोक म्हणतील आम्हाला भजन येत नाही. मला वाटतं तुम्हाला येत नाही तर तुम्ही कमीत कमी कानानं ऐकलं तरी पाहिजे. आपण पुढं चालत राहतो, आपली सकाळी सकाळी दिंडी असते, दुपारून त्याचा दिंडा होतो, संध्याकाळीचा दिंडाडाच होऊन जातो सगळा. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे असं नाही झालं पाहिजे की आपण सातत्यानं भजन ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबाराय तुकोबारायचे शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी आपल्या आयुष्याचं कल्याण हे लक्षात ठेवा. मी जो अभंग आपल्या पुढं मांडलाय तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून संप्रदायामध्ये परमात्म्यापर्यंत पोस्ट होण्यासाठी एक सोपी साधना या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. साधनं जर बघितले तर साधनं अनेक आहेत. साधनाची नाही आटाआटी, अनेक साधनं आपल्याला बघायला मिळतात. पण साधनं महत्वाचे नाही. या जगामध्ये अनेक साधनं आहेत, तीर्थ आहेत, अनेक तीर्थ आहेत, अनेक क्षेत्र आहेत, अनेक साधनं आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं सज्जनाव हे आहे की अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघड लोकांना
आज नको वाटतंय, आज लोकाला अवघड जमतंय का, नको वाटतंय. तुम्ही जेवढं सोपं लोकाला सांगाल तेवढं लोकाला आवडतंय. म्हणून साधनं अनेक आहेत, कीर्तनकार अनेक आहेत, पण सोपं सांगितलं पाहिजे लोकांना, सोपं कळलं पाहिजे. विद्वान कीर्तनकार कितीतरी आहेत, अभ्यासू कीर्तनकार कितीतरी आहेत. आपल्या दिंडीमध्ये मी आता कुठे बाबांचं दर्शन घेऊन आलो, संस्थेमध्ये त्यांचा त्या ठिकाणी संस्थेमध्ये शिक्षक आहेत महाराज, ती अशी मोठमोठी माणसं आपल्या दिंडीमध्ये चालतायत. आपल्या दिंडीमध्ये आता मी त्यांना सांगून आलो, तुम्ही माझ्या समोर येऊ नका, तुम्ही आले की मी पुंडली करीन. लक्षात ठेवा, लक्षात आलं का नाही? तुम्ही कुणी केंद्रीय महाराजांना म्हणलं तुम्ही येऊ नका, मी बरोबर यांना घुमिवतो, तुम्ही येऊ नका. लक्षात आलं का नाही? तुम्हाला घुमवणं एवढं सोपं नाही, पण त्यांच्या पुढं बोलणं अवघड आहे. ते जरी म्हणले आवाज वाढव तरी आवाज कमी कर, फक्त इथलेलीच गेला पाहिजे. लक्षात ठेव. लक्षात आलं का नाही सांगा? आणि म्हणून साधनं जरी अनेक असले तरी सोपी साधना संप्रदायामध्ये कोणती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. अवघड तर कुणाला जमत नाही. आज कुणाला वेदांत जर सांगितला तर त्याची कीर्तन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण अनेकदा ऐकतो, ती ऐकायला गोड वाटतात, पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही, आपल्या लक्षात येत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून वेदाचा आधार घेऊन, शास्त्राचा आधार घेऊन, वारकरी संप्रदायाची चाकोरी सोबत ठेवून सोप्या भाषेमध्ये आपण जगापुढं मांडणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. संतांनी काय केलं? संतांनी जगाचा विचार केला आणि जगाचा विचार करून सगळ्या संतांची बैठक बसली, एकत्रित सगळे बसले. मी त्याला प्रमाण देतो, संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सार काढिले निवडूनी. एकत्रित संत बसले आणि सगळे संत एकत्रित बसून विचार केला की आज सामान्य लोक आहेत, आज दिंडीमध्ये चालणारे सगळेच काही अभ्यासू, सगळेच हुशार आहेत असं अजिबात नाही, सामान्य लोक आहेत. पण त्या सामान्य लोकांपर्यंत परमात्मा प्राप्ती त्यांना व्हावी, परमात्म्यापर्यंत त्यांना पोचता यावं, यात साठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण संतांचं कामच आहे, देखे प्राप्तार्थ जरी झाले, माऊली बोलतात, निष्कामता पावले तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. संतांचं जीवन, संतांचं जे जीवन आहे ते संपूर्ण लोकांसाठी आहे. गोबऱ्याचे शब्द आहेत, उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाडाम्हा. आम्हाला लोकांवर फक्त उपकार करायचे, जगाच्या कल्याण आपण नेहमी म्हणतो महाराज, आम्हाला लोकांचं भलं करायचंय, आम्हाला लोकांचं कल्याण करायचंय, समाजाचं हित आम्हाला करायचंय. संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे. संतांनी ही अंतकरणातली तळमळ जगाकडे बघितलं तर लक्षात आलं, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. जगाकडे बघितलं तर जग हे अधोगतीच्या मार्गावर आहे. जगाला आज चांगलं जमत नाही, आज लोकाला चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते जमत नाही. म्हणून लोकांना काय केलं पाहिजे तर लोक एकांतामध्ये संत महात्मे बसले, सर्व ही सिद्धांत शोधिले. असं काही ही साधना जे निवडून संतांनी काढली ती काही अशी बाजारात मांडली असं अजिबात नाही, कुठलं तरी उचलन बाजारात मांडलं असं अजिबात नाही. एकांतामध्ये बसून निवडलेली साधना आहे. सार काढिले निवडूनी. तुम्ही म्हणाल की महाराज आता काय काढलं हे आम्हाला सांगा, तर ते हे विठोबाचे नाम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाची साधना जर कोणती असेल तर ती नामसाधना आहे. कोणती साधना आहे? नामसाधन आहे. संप्रदायामध्ये नामसाधनेला जेवढी किंमत आहे तेवढी तुमच्या कीर्तनाला सुद्धा किंमत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये सगळे लोक आज कीर्तनकाराच्या पाठीमागे लागतात. कीर्तन कीर्तन कीर्तन. आज तुमच्या गावात एखाद्या वेळेला एखादा गायक आला आणि मी आलो तर तुम्ही अगोदर कुणाच्या पाया पडणार आहेत? बोला ना. महाराजांच्या पाया पडणार, कीर्तनकाराच्या. आपण संप्रदाय असं म्हणतोय की कीर्तन ही परंपरा 2 नंबरची, म्हणजे कीर्तनकार 2 नंबर आहेत असं अजिबात मला म्हणायचं नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नाहीच. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. इथं भजन महत्वाचे. भज सेवायाम नावाचा धातू आहे, सेवा करण्यार्थाचं जोतन करणारा. म्हणजे भज्यते अनेन यत्तत् भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याला भजन म्हणतात. तुम्ही किती भजन करताय, तुम्ही किती नामस्मरण करताय हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही दिंडीमध्ये चालत असाल आणि दिंडीमध्ये चालून तुमच्या तोंडात एकदाही ज्ञानोबा तुकाराम जर आलेलं नसेल, तुम्ही दिंडी सोडूनच जर पुढे चालत असाल तर मला असं वाटतंय की पुण्य करता होय पाप असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही दिंडीमध्ये येऊन सुद्धा तुम्ही जर पुण्य करत नसाल, भजन करत नसाल, पात्र उचलत नसाल, सेवा करत नसाल तर तुम्ही इथं येऊन सुद्धा तुमचा काहीच फायदा होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा तुम्ही गावाकडे फिरलात ते सारखंच आहे आणि इथं फिरलात तेही सारखंच आहे. इथं आल्यावर तुम्ही सेवा महत्वाची आहे.
तुमच्या अंतकरणातला भाव महत्वाचा. तुम्ही वारीमध्ये आहात, कुठे आहात, तुमच्या अंतकरणात भाव असला पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला गावात राहा, पण गावात असून जर तुम्ही, आता काही माणसं आजारी आहेत, त्यांना इथपर्यंत पोहोचणं होत नाही, पण ते एवढंच लक्षात असतं, आज माऊली लोणंदून निघाले बरं का, आता तरडगावला गेले, आता ती आपली दिंडी तिथे गेली असेल, आता माणसं जेवत असतील, प्रवचन चालू असेल, एवढा जरी विचार केला, मला वाटतं वारीचं पुण्य त्याला पडणार आहे. आणि इथं येऊन लुडू खेळत बसणाऱ्याला पुण्य कधीच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? इथं येऊन तुम्ही खेळत बसताय राव, इथं येऊन तुम्ही सेवा करत नाही, इथं आल्याच्या नंतर येथ सेवा हा दारवंटा. संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाची साधन आहे ती म्हणजे सेवा, ते म्हणजे नामस्मरण. तुम्ही सेवा किती करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल भजन आम्हाला येत नाही. भजन म्हणजे फक्त हे काही कीर्तनात उभा राहून जे म्हणलं जातंय त्याला चाल म्हणतात. त्याला काय म्हणतात? चाल म्हणतात. ते गायक असतात, ते त्यांची काय दाखवतात? चाल म्हणजे म्हणून दाखवतात आमची अशी चाल आहे बुवा, बरोबर आहे का नाही? ती चाल असते. पण तुम्ही इथं बसल्यावर दिंडीमध्ये माईक नाही, काही नाही, पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी दिंडी पोचेपर्यंत तुम्ही सगळे अभंग म्हणता. नाही म्हणणं झालं तरी ऐकत आहात आणि पाऊल टाकत आहात. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. बस याचं नाव भजन आहे. लक्षात आलं का नाही? संतांनी सांगितलंय की तुम्ही अभंग चालित म्हणणं म्हणजेच भजन आहे असं अजिबात नाही. ते तर भजनच आहे, पण तसं नाही. तुम्ही हातात टाळ घ्या, दिंडीत आहात आणि आपण टाळाच्या मृदंगाच्या तालावर तुम्ही 2 उड्या जरी मारल्या तर मला वाटतं तुमचं भजन झालं. मला एक जणांना सांगितलं, तुम्ही खूप नाचताव दिंडीत म्हणे, भजन कधी करता का? म्हणलं मी तालावर नाचतोय हेच माझं भजन आहे, याच्यापेक्षा अजून काय मोठं भजन पाहिजे? इथं आल्यावर तुम्हाला अहंकार बाजूला सारता आला पाहिजे. इथं आल्यावर तुम्हाला मोठेपणा बाजूला सारता आला पाहिजे. तुम्ही कोण आहेत? मग आता महाराजांनी मला सांगितलं की आपले आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी, गजाननरावजी घुगे साहेब या ठिकाणी सुद्धा या दिंडीमध्ये आहेत, उपस्थित आहेत, बरोबर आहे का नाही? नंतर आमच्या श्रीराम मंदिर महिला ग्रुप त्या ठिकाणी हे सगळे उपस्थित आहेत. हे एवढी मोठमोठी माणसं जरी असले तरी तुम्ही किती मोठे आहात हा तुमचा मोठेपणा बाजूला सारता आला पाहिजे. लक्षात आलं का नाही? तुमचा मोठेपणा बाजूला सारता आला पाहिजे आणि मोठेपणा बाजूला सोडून तुम्हाला या वारीचा आनंद घेता आला पाहिजे. लक्षात आलं का नाही? वारी म्हणजे तरी नेमकं काय असतं तर कठीण परिस्थितीमध्ये आनंद मानणं, याचं नाव वारी आहे. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? याचं नाव वारी. वारी दुसरी कुठलीच वारी नाही. तुम्हाला किती लाख रुपये दिले म्हणजे तुम्ही महिन्याभरानं या जागेवर येऊन झोपाल? नाही, सांगा झोपाल का? सांगा झोपताल का तुम्ही? नाही. बर, इथं ही जागा आहे, या जागेवर काय काहीच माहित नाही, पण इथं वारकरी येत आहे. दिंडीमध्ये हेच आहे. अरे तिकडे आपल्याला स्मशानभूमीमधून मसनवाट्यातून जायची सुद्धा भीती वाटते. बरेच मुक्काम आपले मसनवाट्यात असतात, जे जाळून दगड असा बसवलेला असतो, तो दगड उशाला घेऊन झोपलोय आम्ही बऱ्याचदा, पण नाही भूत लागलं, नाही काही झालं, काहीच नाही. कारण वाट ज्ञानोबारायांच्या सोबत आहे, प्रवास आपला माऊलींच्या सोबत आहे. तुम्ही कुणा सोबत प्रवास करता हे अतिशय महत्वाचं. आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपण महाराजांच्या सोबत, केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये आणि माऊलींच्या सोबत प्रवास करतोय. मला वाटतं याच्यापेक्षा मोठं भाग्य आपल्या जीवनात कुठलंच नाही. आज तुम्ही इथं आलात, वारीमध्ये चालताय, हे सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे आपलं की आपल्याला पाऊल टाकायला मिळतोय. संतांनी याचा सगळा बघितलं, सगळ्याकडे नजर टाकली आणि विचार केला की यांना अवघड सांगून जमणार नाही, यांना तर सोप्या सोप्या गोष्टी सांगाव्या लागतील. म्हणून नामसाधना ही साधना संतांनी निवडली गेली. नामसाधना ही अशी साधना आहे आणि आपल्याकडे ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हटलं जातं. दिंडी कुणाचीही असो, मुख्य भजन आहे ज्ञानोबा तुकाराम. हे भजन कुणी तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चिरंजीव, त्यांचं नाव नारायण महाराज आहे. लक्षात आलं का नाही? नारायण महाराजांनी देहूहून तुकोबराच्या पादुका घेतल्या, आळंदीवरून माऊलीच्या पादुका घेतल्या आणि वारीला सुरुवात त्या ठिकाणी केली पादुका घेऊन. लक्षात आलं माझं बोलणं? वारी. आणि मग त्यांनी भजन काय म्हणायचं म्हणे, एक ज्ञानोबा आणि दुसरे तुकोबा, आणि तिथून पुढे भजन चालू झालं ज्ञानोबा
तुकाराम. लक्षात आलं का नाही? कुणी जर विचारलं ज्ञानोबा तुकाराम भजन कुणी सुरू केलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. मी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी फुकट सांगत नाही मी, पण आता सांगतोय तुम्हाला, काय करणार, मी दिंडीत आहे. लक्षात आलं का नाही? मी दिंडीत आहे. याचा अजून एक अर्थ फार सुंदर आहे. अजून या पालखी सोहळ्याच्या बाबतीत माझ्याकडं कुणाकडेच माहिती नाही, ती माहिती माझ्याकडे आहे. पण मी तुम्ही गावात बोलवल्यावर सांगणार आहे, आज सांगणार नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. साधना, नामसाधना, आपल्याला ही श्रेष्ठ साधना सांगितली गेली. मग आता नामसाधना अशी आहे की ते कुणालाही करता येतं. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबा तुकाराम म्हणता येत नाही का? येतं, सगळ्याला म्हणता येतं. हा, म्हणत नाहीत ही गोष्ट निराळी आहे. काही लोक म्हणले त्याला 1000 वेळेस म्हणलं नाव घे, देवाचं नाव घे, त्यानं देवाचं नावच घेतलं नाही. दोष त्याचा नाही. आता बघा, तुम्ही म्हणता अगं आपण भजनात चाललं पाहिजे, किंवा काही मैत्रिणी आहेत, काही मित्र, अरे चाल दिंडीत, ये दिंडीत असं म्हणतो. अरे यायचंच होतं मला, पण अशी अडचण आली. ती अडचण नसते, त्यानं जीवनामध्ये केलेलं पाप आडवं येत असतं. लक्षात आलं का नाही? आणि अनंत अडचणी असून सुद्धा आपण तशा परिस्थिती, जे होईल ते होईल, मला वारी करायची, बाकी काही माहित नाही, बघू आल्यावर माघारी. मला असं समजायचं की आपलं कुठंतरी पुण्य शिल्लक आहे. आपलं पुण्य आहे म्हणून तर आपण या ठिकाणी आलो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्या तरी जीवनातलं पुण्य. म्हणून इथं सगळ्यात मोठी साधना नामसाधना आहे. त्या नामसाधनेला फार मोठी किंमत आहे. या नामानं अनेक जण तरले, तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. महाराज म्हणतात अनेक जण तरले, अनेक जण तरतील. हा आम्हाला काय आहे? आम्हाला भरवसा आहे, आम्हाला गॅरंटी आहे की कितीतरी लोक या नामानं तरले. ताजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी, आजा मेळ्यासारख्याचा, भिल्लिनी सारख्याचा, कुंटिनी सारख्याचा सुद्धा उद्धार याच नामानं केला. एका कवळासाठी नाथ महाराज म्हणतात गणिका बैसविली वैकुंठी. गणिका नावाची जी वेश्या होती, त्या वेश्येनं एकदा भजन केलं होतं, एकदा राघव म्हणली होती. राघव काय होतं माहितीये? वेश्या होती. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, वेश्या होती. पण जोपर्यंत सौंदर्य होतं तोपर्यंत लोक स्वीकारत होते. माझ्या माता भगिनी एक वाक्य लक्ष देऊन ऐका, सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे. माझं बोलणं तुम्हाला कितपत कळते माहित नाही, पण सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे. आणि सौंदर्यावर भाळणारे अनेक लोक आपल्याला मिळतात. मला वाटतंय भाळणं संपल्याच्या नंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव सांभाळणं. कितपत कळले मला माहित नाही तुम्हाला. भाळणं संपल्याच्या नंतर सुद्धा आपल्यावर प्रेम असलं पाहिजे, त्याला खरं प्रेम म्हणतात. पण ते सौंदर्य संपलं की जग संपलं, सौंदर्य संपलं की जग संपलं, असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतंय. सौंदर्य होतं तोपर्यंत लोक त्या गणिकेच्या जवळ येत होते. वाक्य लक्ष देऊन ऐका, मी 15 मिनिटात बोलणार आहे. सौंदर्य होतं तोपर्यंत लोक जवळ येऊन बसत होते. सौंदर्य संपल्याच्या नंतर बोलायला सुद्धा माणूस शिल्लक नव्हता. आता सगळ्यांनी एक वाक्य लक्ष देऊन ऐका आणि लिहून ठेवा. जोपर्यंत तुमचा चांगला काळ आहे तोपर्यंत जर तुम्ही वाईट काम करत राहिलात, वाक्य पुन्हा ऐका, जोपर्यंत तुमचा चांगला काळ आहे तोपर्यंत जर तुम्ही वाईट काम करत राहिलात तर लोक तरीही तुमच्या जवळ येतात. पण तुमचा काळ संपल्याच्या नंतर बोलायला सुद्धा माणूस शिल्लक राहत नाही. माझं बोलणं कळतं तुम्हाला? बोलायला सुद्धा माणूस शिल्लक राहणार नाही तुमच्याजवळ, बोलायला सुद्धा. त्यामुळे तुमची परिस्थिती कशी असू द्या, आहे त्या परिस्थितीमध्ये कर्म चांगलं करा. लोकांशी प्रेमानं बोला, लोकांना आनंद द्या. तुम्ही आनंद घ्या आणि लोकांना सुद्धा आनंद द्या. तुम्ही आनंदी राहा, तुम्ही समाधानी राहा, तुम्ही आनंदी राहा. चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, चेहऱ्यावर कायम हसू ठेवा. नाराज कधीच होऊ नका. सगळ्या आमच्या पालखेडच्या महिलांना तर हे मी सगळं शिकवलेलंच आहे. बरोबर आहे का नाही? सगळं नाराज व्हायचं नाही. घर के अंदर जी भर के रोना लेकिन दरवाजा हसकर खुलना. माझं बोलणं कळते? माझं बोल, घरामध्ये तुम्ही काय रडायचंय ते रडा, काय दुःख व्यक्त करायचंय ते व्यक्त करा, पण दरवाजा उघडत असताना हसत हसत दरवाजा उघडा. कारण तुम्ही जर रडत रडत दरवाजा उघडला तर दारात काही कुत्रे उभेच आहे तुमचं कुटवर आलंय बिघडलेलं बघायला. फक्त त्या कुत्र्यांना तुम्ही सापडू नका एवढी माझी विनंती आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? तेवढं करा, आनंदी राहा. चेहऱ्यावरचं समाधान कधी कमी होऊ देऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. या चेहऱ्यावर ना स्माईल आहे ना तुमची, ते आता माझ्याकडे बघा, तुम्ही माझे अनेक व्हिडिओ कथा वगैरे नेहमी बघत असतात. तुमचा जो स्माईल आहे, तुमचा जो फेस आहे, तुमचा जो चेहरा आहे तो कायम टवटवीत असला पाहिजे.
टवटवीत. मला एक जण म्हणला, तुम्ही एवढे कायमस्वरूपी खुश कस काय असता, एवढे आनंदी कस काय असता, कायमस्वरूपी हसतच राहता, तुमचे पाय दुखत नाहीत का, एवढे खुश कस काय असता? मी म्हणलं माझ्या खुशीचं कारण एकच आहे, काय? मी दुसऱ्याचं दुःख बघून कुणावर जळलो नाही आणि माझं दुःख कुणाला सांगितलं नाही. जीवनामध्ये दोन गोष्टी सांभाळल्या की तुमचं कल्याण झालं. आपलं दुःख कधी लोकांसमोर मांडू नका आणि दुसऱ्याचं सुख बघून कुणावर जळू नका. बस संपला विषय, एवढाच विषय आहे. दुसऱ्याचं सुख बघून आपण जळू नका. आपल्याकडे एवढ्या वाईट वृत्तीचे लोक आहेत. विष्णू महाराज जर एखाद्या माणसाला जवळ बसून बोलले, त्यालाच बोलतेत मला एवढे वाईट वृत्ती, एवढे वाईट विचारायचे. तुम्ही हेवे दावे करायला आलात का तुम्ही वारी करायला आलात हे मला कधी कळलंच नाही. बरेच लोक की कशावरून, रावटीवरून भांडणं, माझी इथं जागा आहे, तू पलीकडचं थोबाड तोंडी इकडे बस, इकडे बस. अरे काय लिहून द्यायची का? 4च तास झोपायचंय ना आपल्याला, 4च तास झोपायचंय ना. काही घेणं देणं आहे का आपल्याला? काहीच घेणं देणं. आपण झोपायचं, उठायचं, चालत राहायचं. वारी करत असताना ही निष्ठेची वारी असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. लक्षात येते माझं बोलणं? आता पुढे चला, एक एक मुद्दा घेऊन आपण पुढे जाऊ. आता बघा, माझ्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल. सगळ्यात मोठी साधना कोणती निवडली? नामसाधना. कोणती निवडली? नामसाधना. म्हणजे भजन करता आलं पाहिजे. पण हे जरी करा म्हणून आपण लोकांना सांगितलं तरी महाराज भजन सुद्धा लोक करत नाही. म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा रामकृष्ण हरी, असे मारक्या म्हशी सारखे बघत असतात, असे करून बघतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे ते सुद्धा आपल्याला नको वाटतं. एवढं आहे लक्षात. काही माणसं दिवसभर दिंडीत कुठं असतात माहित नाही, पण पंक्तीला दिसतात एवढं मात्र खरं आहे. कुठं जातात बिचारे काहीच माहित नाही, ते फक्त संध्याकाळीच दिसतात. बरोबर आहे का नाही? जेवायला मात्र हरे राम मोठ्याने म्हणायला तेच असतात, पुन्हा दिसतच नाही. कुठं जातात बिचारे, कुठं नाही. काय एखादं विमान येते त्यांना न्यायला का काय कळतच नाही, पण असतात माहित नाही. लक्षात आलं का नाही? हे बाबा अँब्युलन्स घेऊन मला न्यायला आले होते. काय अँब्युलन्स न्यायला असते का सांगा? आणि आम्ही दोघं हसत होतो, लोक बघत होते आमच्याकडे, काय याच्यामध्ये पेशंट आहे तर हे हसत होते. लक्षात आलं का नाही सांगा? लक्षात ठेवा. त्या माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा आहे नामसाधना, भजन. संतांनी विचार केला की संप्रदायामध्ये भजनाने माणसाचा उद्धार होणार आहे, सेवेने माणसाचा उद्धार होणार आहे. बरोबर. पण भजन करा म्हटलं तरी लोकाला जमलं नाही. मग आता संतांनी विचार केला की अजून थोडंसं सोपं करूया. सोपेवर मच आहे ना, अजून थोडंसं सोपं करूया. आता म्हणायचं म्हणलं तरी बी काय रामकृष्णारी रामकृष्णारी, तोंडाला थोडासा त्रास होतोच. बरोबर आहे का नाही? मग संतांनी मार्ग काढला. म्हणले आता यांना तोंडानं भजन करा हेही म्हणायचं नाही. बरं, भजन करणं चांगलंय का असं बघत राहणं सोपं कोणतंय? असं करून बघणं चांगलंय का भजन करणं सोपं आहे? सोपं कोणतं आहे? आता बघा, माझ्याकडे असं बघायचं, हे सोपं आहे का भजन करणं सोपं आहे? अहो सगळ्यात सोपं आहे की भजन करण्यासाठी सदी तुला आपल्याला काय करावं लागेल? तोंड वाजवावं लागेल ना. बघायला काय? बरं, बघण्याची सिस्टीम अशी अजून बघण्याची. एखाद्याला म्हणलं तिकडे बघू नको, मुद्दाम बघणं. बघू नको म्हणलं तरी बघतात लोक. लक्षात आलं? आम्ही नांदेडकडे चाललो होतो कीर्तनाला बा, आणि नांदेडकडे जात असताना एकाला विचारलं, म्हणलं ते गाव होतं एक, त्या गावा मालेगाव जवळ, मालेगावचं म्हणलं ते देगाव. म्हणलं मला देगावला जायचंय, नांदेड जवळ नायगाव तालुक्यात देगावला जायचंय. एक जण मला सरळ जायचं, सरळ सरळ जा. म्हणलं हा, लिंबाचं झाड आहे. म्हटलं हा, तिथून डाव्या हाताला रस्ता आहे. म्हटलं हा, तिकडं जायचं नाही, रस्त्याने जायचं, उजव्या हातानं जायचं. म्हणलं उजव्या हाताने गेलात निरगिलीचं झाड आहे. म्हणलं हा, तिथून सरळ गेलात लिंबाचं झाड आहे, आणि तिथून सरळ गेलात की गाव आहे. मी सरळ गेलो, डाव्या हाताला रस्ता, उजव्या हाताला नाही, उजव्या हाताने गेलो, तिथं गेलो निरगिलीचं झाड, पुन्हा लिंबाचं झाड, आणि डबल त्याच्याजवळ चालू. अरे म्हणलं असला कुठं रस्ता सांगत असतात का? तो मला मी आधी बघत असतो लोक आपले ऐकतात का नाही. माझं बोलणं कळलंय का तुम्हाला? लक्षात आलंय का? अगोदर मी बघत असतो मला लोक आपले ऐकतात का नाही, म्हणून मी असा मार्ग सांगितला. लक्षात आलं का नाही? मला असं वाटतंय, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की मग हे अवघड आहे. मग बघत राहणं हे सगळ्यात सोपं आहे. बरोबर आहे का नाही? मग जाऊ द्या, नका करू भजन. नाही भजन करता आलं तर करू नका. तुकाराम महाराज म्हणले कमीत कमी पाहे पाहे रे पंढरी, होय होय वार करी, आणि पाहे पाहे रे, कमीत कमी डोळ्यानं पंढरपूर काय करा, पहा. फक्त बघणे, फक्त
पाहणे, फक्त पंढरपूर असं डोळ्यानं बघायचं. मला वाटतं नुसतं पंढरपूर डोळ्यानं बघितलं तरी अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. आता इथून गेल्यावर लई गडबड करायची गरज नाही, जास्त तिथं गर्दी असली तर मरमर करायची गरज नाही. नुसतं तुम्ही पुलावर जाऊन पंढरपूर असं डोळ्यानं जरी बघितलं तरी मला असं वाटतंय की तुमच्या जीवनातली सगळी पापं धुवून निघणार आणि तुम्ही वारी झाली की नव्यानं पाप कराय मोकळे होणार. मग तुम्ही काय सुधारणारे थोडेच आहेत ना, तुम्ही काय सुधारणार आहेत का सांगा. लक्षात आलं का नाही सांगा. म्हणून नुसतं पंढरपूर डोळ्यानं बघा. लक्षात आलं का नाही. तर पंढरपूर डोळ्यानं काय करा, बघा. नुसतं पंढरपूर पहा, पाहिलं तरी जीवनातले सगळे पाप निघून जाणार आहेत, सगळे पाप. लक्षात आलं का नाही. आता पुढचं ऐका म्हणजे लक्षात येऊन जाईल. पहा. बर, आता मला एक उत्तर द्या. जगात जेवढे तीर्थ आहेत, बरोबर आहे का नाही, तीर्थ काही कमी आहेत का, भरपूर तीर्थ आहेत. मग सगळ्या तीर्थाला जाऊन स्नान करणं सोपं आहे का, जमतंय का तुम्हाला जगातल्या. मग सगळ्या तीर्थाला जर तुम्हाला स्नान करणं सोपं नाही आणि तुम्हाला जर स्नान करायचं असेल, कसा कशाला आलात उगाच मी चाललंय तर सगळे गोळा करायला, तुम्ही एक नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. बघा, सगळ्या तीर्थाला स्नान करायचं असेल तर तुम्ही पंढरपुरात जायचं आणि चंद्रभागेमध्ये नाही. स्नान केल्यावर जास्त पुण्य होईल, विमान येईल. स्नान नाही केलं तरी चालेल, नुसतं पुलावर उभं राहायचं, गार पाणी असतं, खूप त्रास होतो, सर्दी होते, बरोबर आहे का नाही. नुसती अशी चंद्रभागा डोळ्यानं काय करायची, बघायची आणि म्हणायचं बघ ती चंद्रभागा आहे. गावातली चंद्रभागा नाही, पंढरपूरची चंद्रभागा. लक्षात आलं का नाही सांगा. हे दुसरीकडे डोकं लावायला बसलेत लगेच लगेच चंद्रभागा कुठे आहे बघू द्यायचं नाही. पंढरपूरची चंद्रभागा डोळ्यानं जर बघितली तर अवघीच तीर्थे घडती एक वेळा. आता ऐका, चंद्रभागा स्नान केलिया नाही, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळ्यानं जरी बघितली ना तरी जगातल्या सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य. एकानं महाराज मला विचारलं होतं, बाबा मला एक जण म्हणला की चंद्रभागेचं असं काय वैशिष्ट्य की तिथं गेलं की लगेच सगळे तीर्थ. त्याचं कारण असं आहे की स्कंद पुराणामध्ये त्याची कथा आलेली आहे. स्कंद ऋषींनी प्रश्न विचारला की बाबा चंद्रभागेचं काय वैशिष्ट्य आहे. त्यावेळेला आईसे शंकर सांगे ऋषी जवळी. नीट ऐका, शंकरानं सांगितलंय, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. स्वतः भगवान शिवजी सांगतात, ते पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत, बरोबर आहे का नाही. स्वतः शिवजी सांगतात, काय सांगतात माहितीये की जगातले जेवढे तीर्थ आहेत ते जगातले सगळे तीर्थ जर कुठे एकत्रित येत असतील तर पुंडलिकाच्या जवळ एकत्रित येतात. लक्षात आलं का नाही. आमच्या गुरुजींनी मला आबा सांगा, महाराजांनी सांगितलं की बस का आता, हा भूक लागली का, हा थोडा वेळ चालू देऊ. काही नाराज आहे तुम्ही नाही ना काही, हा मग थोडा वेळ इकडे लक्ष द्या. बघा माझ्याकडे आमच्या गुरुजीने कथा सांगितली. म्हणलं चंद्रभागेचं वैशिष्ट्य काय, तर असं आहे, चंद्रभागेतच का स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तर या चंद्रभागेचं मूळ नाव काय माहितीये, काय नाव आहे, भीमा. मूळ नाव काय, भीमा. आता पंढरीच्या वाटेवर आहेत तर पंढरपूरचं तर महात्म्य ऐकावं लागेल ना तुम्हाला. भीमा नाव आहे, भीमा. पण हे भीमेची चंद्रभागा कशी झाली, आमच्या गुरुजींनी कथा सांगितली. म्हणले काय झालं, चंद्राकडून पाप घडलं. कुणाकडून, चंद्रा. काय घडलं हे सांगायला लावू नका, एकच सांगतो, गुरुपत्नीशी रत झाला एवढं जरी कळलं तरी बाद झालं, बरोबर आहे का नाही. चंद्राकडून पाप घडलं, स्वर्गामध्ये मीटिंग बसली, देवांची मीटिंग बसली, चंद्रानं एवढं मोठं पाप केलंय, आता याला काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे. म्हणले त्याला सोडू नका. तुम्ही बऱ्याच गावचं प्रतिनिधित्व करणारी माणसं इथे आहेत, कुणी आमदार आहेत, कुणी सरपंच आहेत, बरोबर आहे का नाही. अनेक गावचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. एक वाक्य लिहून ठेवा सगळ्या गावातल्या मुख्य माणसांनी की इकडे लक्ष द्या म्हणजे कळेल की सगळ्यात महत्वाचं एकच आहे, चुकीला चूक म्हणा आणि बरोबरला बरोबर म्हणा. शहाणी माणसं होते गावात, लक्षात आलं का नाही. गावगाव शहाणी माणसं होते. ते शहाणी माणसं एकत्रित, पहिलं कोर्ट नव्हतं, पोलीस स्टेशन नव्हतं, सरळ म्हणायचे गावातले 4 शहाणे माणसं बसवा, त्यांना बोलवा आणि मिटून घ्या. आता जर म्हणा तुम्ही गावात की गावातले 4 शहाणे बसवा, पोरं म्हणते शहाणे कोण राहिलेत गावात एवढं सांगा, बस बाकी काही नाही.
कोण शहाणे राहिले गावात? शहाणेच राहिले नाहीत ना. लक्षात आलं का नाही? त्यामुळे एकच आहे, एक लक्षात आलं तुमच्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. वाईट जे विचार आहेत ना, त्या वाईट विचाराला कधी तुम्ही प्रोत्साहन द्यायचं नाही. जे वाईट आहे ते वाईट आहे. जुने लोक होते ते जर न्याय द्यायला बसले तर आपला मुलगा जरी असला आणि त्यानं जर चूक केली असली तर चुकीला चूकच म्हणत होते. लक्षात येते का माझं बोलणं? लक्षात येते? चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. एवढंच आहे, एवढंच आहे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही जर नाही ते केलं तर एक दिवस असा येत असतो की जी चूक आहे तीच लोकांना बरोबर वाटायला लागते. त्यामुळे जिथं चुकलंय ना तिथं लगेच पायानं दाबलं पाहिजे. मग ते कुणी असू द्या, घरचा असू द्या, दारचा असू द्या, कुणी असू द्या. लक्षात आलं माझं बोलणं? म्हणून एकच आहे, काही माणसं जीवनामध्ये फटकळ स्वभावाची आहेत, मोकळ्या मनानं बोलत राहतात. बरोबर आहे का नाही? हा, त्यांच्याकडे बघितलं की कदाचित माणसाला राग येतो, पण काही माणसं असतात फक्त हात जोडतात आणि मनामध्ये आडी ठेवतात. मला वाटतं की आडी ठेवून जीवन जगू नका. मोकळ्या मनानं जीवन, हसते राहा, हसत राहा, कायमस्वरूपी हसत राहा, कायमस्वरूपी. शेजाऱ्यानं जरी आपल्याकडे बघितलं तरी त्याला सुद्धा वाटलं पाहिजे यांना का हंडा सापडला का काय, घरात तिकडे शिळ्या भाकरी का खाणं व्हायना, पण रस्त्यावर येत असताना असं हसत हसत रस्त्यानं चाललं पाहिजे. लक्षात आलं का नाही? फ्रेश चालायचं जीवनामध्ये. कोण कवा मरण काही माहित नाही, कोण कवा कोणत्या दिंडी ट्रक घुसल माहित नाही. लक्षात आलं का नाही सांगा? त्यामुळे सावध, आपल्याकडे जास्त राडा आहे. लक्षात आलं का नाही सांगा? त्यामुळं काही सांगता येत नाही, हे कधी काय होईल कधी काय होईल. हसत हसत दुर्दैव आहे. मी वनवे महाराजांना बोललो, आबा तुम्हाला मी सांगेन, दुर्दैव हे आहे आज बरेच लोक, समजा मी माझ्यावर घेतो, बरेच लोक मला विरोधात, माझ्या विरोधात बोलतात, मी माझ्यावर घेतो, तुमचंही घ्या, त्याचं तोंड बघायचं नाही, तो बघितलं की मला राग येतो. पण दुर्दैव हे आहे की तो माणूस गेल्याच्या नंतर तीच लोक पोस्ट करण्यासाठी असतात, बाबासाहेब, की आमचा आनंद हरवला. मला असं वाटतंय की मेल्याच्या नंतर तुम्ही एखादी फेसबुक पोस्ट करण्यापेक्षा जिवंत आहे त्या तोपर्यंत त्या व्यक्तीला प्रेमाने बोला. राग, दोष, मद, मत्सर हे सगळं बाजूला सोडून द्या. हे काही तुम्ही वारीमध्ये आलात तर हे वारून टाका. मला मान्य आहे की तुम्ही वारीत आलात नाही, एखाद्या वेळेला तुमच्याकडून काही भजन झालं, कीर्तन झालं, तर तुमच्या अंतकरणातला मत्सर तरी काढून टाका. जाता जाता एवढं चंद्रभागी सोडून द्या की माझं याच्याबरोबर भांडण आहे, ते आज मी सोडून दिलं, बस संपला माझा विषय, बस माझ्याकडून तरी संपलंय. मी नेहमी सांगतो की या जगामध्ये मला एकही विरोधक नाही. हा, माझे लाख असतील पण मला नाही. नाही कळलं माझं बोलणं? मला नाही, मला विरोधक नाही. कारण तुमच्या अंतकरणावर आहे, तुमच्या मानण्यावर आहे, तुमच्या मानण्यावर आहे. तुम्हीच म्हणत राहता ती मला विरोध करते, तो मला विरोध करतोय. विरोध करणं महत्वाचं नसतंय, तुम्ही त्या व्यक्तीशी किती प्रेमाने वागता हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात येते माझं बोलणं? तुम्ही त्यांच्याशी किती संलग्न आहात हे महत्वाचं आहे. म्हणून प्रायश्चित्त मिळालं पाहिजे चंद्राला. सगळ्यांनी मिटिंग भरवली आणि मिटिंग भरवल्यावर अध्यक्ष केलं महादेवाला. अध्यक्ष कोणाला केलं? महादेवाला. म्हणले अध्यक्ष महोदय जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे. शेवटी नारद महर्षी आले आणि नारदांनी सांगितलं की माझं म्हणणं एवढं वर्ष तुम्ही या मिटिंग पुरता तरी अध्यक्ष बदलून टाका. काय बदलून टाका? एवढा सप्ताह चांगला करायचा असला तर हे आपलं हे ते नाही, मला बोलायचं नव्हतं. अध्यक्ष एवढा तुम्ही उगाच आला थोडा वेळ. अध्यक्ष बदला. म्हणले काय झालं? नारदानं सांगितलं माझा जर सल्ला घ्यायचा असेल तर मी सांगतो तेवढंच करा, अध्यक्ष बदलून टाका. म्हणले का? मी सांगतो का हे विचारायचं नाही. काही माणसं आपल्याला बोलत असतात. मला एक जण म्हणला तुमच्या गावची ही पोरगी मी करू का? मला अजिबात करू नको. आणि का करू नको हे विचारू नको. नाही कळलं माझं बोलणं? बऱ्याच लोकांना म्हणलं ते करू नको, काय झालंय हे नसतं विचारायचं. लक्षात आलं का नाही? ज्यांचे लग्न राहिले त्याने ऐका, हे नसतंय विचार, हे येडेच आहेत. लक्षात आलं? काय झालंय त्या पोरीला? अरे ते सांगायसारखं नसतंय रे ते बाबा. त्यानं असं काही बोलून जमतं का सांगा? काही नाही. एखाद्या वेळेस शहाणा नाही ते आपल्याला करायचं नाही एवढं जरी म्हणलं तरी शहाण्यानं ओळखून घ्यायचं असतं. लक्षात आलं का नाही? काय झालं ती चौकशा करायच्या नाहीत. बऱ्याच लोकांना चौकशा करायचा जास्त नाद आहे. चौकशा अजिबात करायच्या नाहीत. काय झालंय काय नाही अजिबात घेणं देणं नाही. म्हणलं नारदानं सांगितलं मी जेवढं सांगतो तेवढं करा. काय ऐकताय ना? मी जेवढं सांगतो तेवढं करा. म्हणले काय? माझं म्हणणं की अध्यक्ष बदला. म्हणजे कुणाला अध्यक्ष करायचं? म्हणजे विष्णूला अध्यक्ष बनवलं. आणि आता त्याचं कारण बी सांगतो. नारदानं सांगितलं विचारत असाल तर सांगतो. म्हणले काय? कोण्याच माणसाला असं वाटत नाही की आपल्या मिळवणीचं वाटोळं व्हावं. म्हणले काय झालं? म्हणजे त्याचं कारण एकच आहे, चंद्र आणि शिवजी हे दोघ जण सख्खे साडू आहेत. लक्षात आलं का नाही?
महादेवानी चंद्र सख्य साळू. आता इतिहास भागवतामध्ये फार विस्तारानं लिहिलेला आहे, ते आता मी सांगत नाही. लक्ष द्या माझ्याकडं. भागवतामध्ये ज्यावेळेला ज्या सृष्टीचा विस्तार केला, स्वयंभू मनुष्य रूपात, आणि तिथून पुढं हा विस्तार सांगितलेला आहे, तो भागवतातला विषय. आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे लक्षात म्हणजे एक काम करा, विष्णूला अध्यक्ष बनवा. लक्षात आलं माझं बोलणं? अध्यक्ष विष्णूला बनवलं, आणि अध्यक्ष विष्णूला बनवल्याच्या नंतर म्हणजे विष्णू अध्यक्ष जर केला तर सगळे निर्णय व्यवस्थितपणे पार पडतील. त्यामुळे तुम्ही अध्यक्ष विष्णूलाच करा. असू द्या, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे कळेल तुम्हाला. लक्षात आलं? मला चंद्राची कथा सांगायची, एवढं मात्र लक्षात ठेवा. कळलं तर बघा. लक्षात आलं का नाही? म्हणजे विष्णूला अध्यक्ष बनवून टाका. आणि विष्णू परमात्म्याला अध्यक्ष बनवलं, आणि विष्णू परमात्म्याला अध्यक्ष बनवून त्या ठिकाणी म्हणले काय निर्णय, चंद्रानं अशी चूक केली आहे. म्हणजे मग काय केलं पाहिजे? तर म्हणले चंद्राला एक प्रायश्चित्त आहे. म्हणले कोणतं? हे लोखंडाचं दांडकं आहे, आणि हे लोखंडाचं दांडकं घ्यायचं, आणि जगात जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये जायचं, आणि हे दांडकं पाण्यामध्ये बुडवायचं. ज्या ठिकाणी हे लोखंडाचा दंड पाण्यावर तरंगेल त्या ठिकाणी चंद्रानं सचेल स्नान करायचं. सचेल म्हणजे कपडे असेल बाबा, बरोबर? सचेल स्नान करायचं, तिथं तुमचं पाप फिटणार आहे. चंद्र हातात ते दांडकं घेतलं लोखंडाचं, भरपूर तीर्थामध्ये फिरले, पण काशी, मथुरा, द्वारका, जेवढ्या गंगा, गोदावरी, नर्मदा सगळीकडे फिरले, पण कुठंच लोखंड कुठं पाण्यावर तरंगत असतं का? नाही. शेवटी कंटाळून पंढरपूरला आले, आणि पंढरपूर भीमा नदीचं पात्र थोडंसं वाहत होतं, पलीकडे जायचं होतं. लक्ष द्या. पण पुढे गेले, आणि पुढे गेल्या नंतर म्हणले हे राहिलं, पण मनात पुन्हा राहू द्या, जाऊ द्या, आता एवढ्या मोठ्या गोदावरी नर्मदेत तरलं नाही, इथं काय तरणार आहे. पण पुन्हा डोक्यात आलं, नको डोक्यात राहिला विचार की एवढं राहिलं म्हणायला, बरोबर आहे का नाही? म्हणजे चला मग आता इस्कॉनचं जे मंदिर आहे, पुंडलिकाच्या मंदिराच्या समोरासमोर ते ठिकाणी गेले, आणि तिथं हे लोखंडाचं दांडकं घेतलं आणि पाण्यामध्ये सोडलं. पाण्यामध्ये सोडल्याबरोबर ते दांडकं पाण्यावर तरंगलं. आज सुद्धा गेलात तर त्या तीर्थाला लोहदंड असं नाव आहे. लक्षात आलं का नाही? लोहदंड. लोह म्हणजे लोखंड. लोखंडाचा दंड ज्या ठिकाणी पाण्यावर तरंगला त्याचं नाव लोहदंड. तिथं त्यानं स्नान केलं, आणि मग चंद्र के पाप भागा, इसी का नाम हो गया चंद्रभागा. लक्षात आलं माझं बोलणं? जी भीमा होती ती भीमाची चंद्रभागा, आणि तिथं पाप गेलं, आणि जगातले सगळे तीर्थ तिथं माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. तिथं स्नान केलं की मग सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य मिळतं. काही म्हणले महाराज आंघोळ करणं सोपं नाही, चंद्रभागा बघितली तरी आपलं पाहे रे चाललंय ना, फक्त पाहायचंय ना, तीर्थ पहा, बरोबर आहे? आंघोळ केल्यावर नुसतं पाहायचंय, आंघोळ केल्यावर काय होतंय, दर्शन केल्यावर काय होते हे पुढच्या वर्षी सांगणार, यावर्षी फक्त बघायचंय. लक्षात आलं का नाही? अरे मग टप्प्याटप्प्यानं तर जावं लागेल ना, बरोबर आहे का नाही? लगेच तुम्ही मोक्ष द्या म्हणतात, बापाची पेंड आहे का मोक्ष? म्हणजे असं थोडंच आहे, असं अजिबात नाही. आता मी पहिल्यांदा आलो तर फक्त बघत राहायचं, बरोबर आहे का नाही? फक्त बघत राहा. पुढच्या वर्षी थोडंसं मध्ये घालणार, बरोबर आहे का नाही? ते कुठं महाद्वारापर्यंत बस तिथवरच सांगणार. त्याच्या पुढच्या वर्षी मग दर्शन. लक्षात आलं? एक 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 एकदा पुढे जावं लागेल ना. लगेच असं कसं मिळतंय का? लगेच असं मिळत नाही. बघा इकडं माझ्याकडे लक्ष द्या. आता बघा नुसतं पहा. लक्षात आलं? आता चंद्रभागा पाहिली की काय होणार? आवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आता बऱ्याच लोकांचं विष्णू बाबा असं मत आहे की आम्हाला सगळ्या संतांचं दर्शन घ्या वाटतं, पण सगळ्या पालख्याचं दर्शन होत नाही, बरोबर आहे का नाही? तुम्हाला एका मिनिटात सगळ्या संतांचे दर्शन जर करायचे असले तर चंद्रभागेमध्ये जायचं. तिथं पुंडलिकाचं मंदिर आहे, आणि तिथं जाऊन काय करायचं? दर्शन घ्यायचं नाही. गर्दी असते तिथं, गर्दी असते, अजिबात दर्शन घ्यायचं नाही. लांबून जायचं आणि म्हणायचं ते बघ ते पुंडलिकाचं मंदिर आहे. झाल्या सगळ्या संतांचे दर्शन. अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील. फक्त बघायचं एवढं वर्ष. लक्षात ठेवा, पुंडलिक दृष्टी देखील या. पुंडलिकाला डोळ्यानं जरी बघितलं ना तरी असं आहे की जगातल्या सगळ्या संतांची दर्शनं तुम्हाला होणार आहे. लक्षात आलं माझं बोलणं? सगळ्या संतांची दर्शनं तुमची त्या ठिकाणी झाले. आलं लक्षात तुमच्या? बरोबर आहे का नाही? आता बघा चला, काही जण म्हणले की आपण दर्शन करू, दुसरा म्हणला दर्शन करायला गर्दी आहे, दुसरा म्हणला मुख दर्शन करू, बरोबर आहे का? अरे बाबा मुख दर्शनाला 8 घंटे लागतात. मग आता काय करायचं? आपण नुसती प्रदक्षिणा करून येऊ. काय करून येऊ?
प्रदक्षिणा. प्रदक्षिणाला गेले पण महाद्वारातच येता येईना, मागच्या दरवाज्यातून बघायला लागले, पुढे जाताच येईना. म्हणले आता काय करायचं? म्हणले आता एकच आहे, नुसतं मागचं जरी दरवाजा पंढरपुरातला बघितला, महाद्वार सोडून द्या, महाद्वाराचं पुढच्या वर्षी, या वर्षी मागचं बघू, लक्षात आलं का नाही? हा, नुसता मागचा जरी दरवाजा बघितला तरी पाहता राऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. तुकाराम महाराज म्हणतात 360 तीर्थाचं स्नान, 360 क्षेत्राचं दर्शन तुम्हाला फक्त मंदिराची पाठ बघितल्यावर मिळणार आहे. दुसरा म्हणला अरे कमीत कमी पुढून तरी चल, समोरून बघ जाऊ नकोच म्हणला, तेव्हा ती कळस बघ. मला असं वाटतं की तुका म्हणे मोक्ष देखिल्या, कळस जर बघितला तर मोक्ष मिळेल. एक जण म्हणला काही कर, दर्शनच करायचंय. अरे म्हणला होत नाही बाबा, मुख दर्शन तरी करू. मग मुख दर्शन करायला गेले, बरोबर आहे का नाही? मुख दर्शन करायला गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर देवाचं तोंड जर बघितलं तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. बाबा दर्शन नाही, विठ्ठलची एक फक्त देखिलिया, फक्त बघा. लक्षात आलं का नाही? एक जण म्हणला तोंडच दिसलं नाही राव, ढकललं पुढं. तू दुसरा म्हणला मग बघितलंच काय? पाय दिसले. तुका म्हणे त्याचे देखिलिये पाय, मग दुःख जाय सर्व काही. नुसते पाय जरी दिसले तुम्हाला, पांडुरंगाचे पाय, तरी जीवनातले सगळे दुःख तुमचे नष्ट झाले. फक्त पाय बघा. लक्षात आलं का नाही? फक्त बघत राहा. पंढरपूर जर तुम्ही डोळ्यानं फक्त बघत राहिलात तर महाराज म्हणतात तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही. काय करावी साधने? काय साधनाची गरज आहे तुम्हाला? कितीही साधनं असतील, पण पंढरपुरात जाऊन नुसतं डोळ्यानं जरी पंढरपूर तुम्ही बघितलं तरी तुमच्या अनंत जन्माचे पाप त्या ठिकाणी जात असतील. अनंत जन्माचं दुःख जर जात असेल, मला वाटतंय अनंत जन्माचे विसरलो दुःख. आणि बघता फक्त पाहता, नुसतं जाऊन हात लावता नाही, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगाचं मुख जरी डोळ्यानं बघितलं तरीही त्या ठिकाणी असं सांगितलं जातंय की तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही. काय करावे साधने? मी काय म्हणतोय, आपल्याला बायकोनं लिहून दिली चिठ्ठी बघा. किराणा, साखर आणायची, टॉवेल आणायची, साखर शब्दाकडे लक्ष द्या, साखर आणायची, टॉवेल आणायची, भाजीपाला आणायचा आहे. कळते ना माझं बोलणं? हा, मग साखर, टॉवेल, भाजीपाला आणि हे बघा काटा पिना 2-4 घेऊन या. हा, मुलीला वह्या घेऊन या, अशी यादी आहे. मग आता काय करावं लागतंय? बरं, जिथं टॉवेल मिळते तिथं वह्या पेनं मिळतात का? हा, पटकन बोला. नाही. बरं, जिथं वह्या पेनं मिळतात तिथं साखर मिळते का? पटकन बोला. नाही. वेगवेगळे. दुसरा म्हणला थांब मला 1 तासभर लागेल, इथून ह्या दुकानातून त्या दुकानातून त्या दुकानातून. एक हुशार माणूस होता व्यंकटाबासारखा, डायरेक्ट ॲम्ब्युलन्स घेऊन येणारा. लक्षात आलं का नाही सांगा? हुशार माणूस होता. ते मला येणारस का काय रे तू, तुला काही कळतं का? म्हणले काय झालं? अरे बाबा या दुकानात त्या दुकानात फिरत बसू नको, ते समोर दिसतो का? म्हणले काय? मॉल आहे, मॉल. आलंय का? म्हणला मॉल आहे. तिथे गेलात की सगळं एका जागेवर मिळतं. मग आता मला सांगा, मॉलमध्ये जर सगळं एका जागेवर मिळत असेल तर अनेक दुकानं फिरायची गरज आहे का? पंढरपूर हे मॉल आहे, हे लक्षात ठेवा. मॉल आहे, मॉल. त्या मॉलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगळीकडे जायची गरज पडणार नाही. महाराज म्हणले आम्ही बघितलं नाही असं नाही ना. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. तुका म्हणजे तुकोबा राय नाही, तुलना पंढरीशी होऊ शकत नाही. लक्षात येते माझं बोलणं? पंढरीशी तुलना या जगातलं एकही तीर्थ आणि एकही क्षेत्र पंढरपुराची बरोबरी करू शकत नाही. लक्षात ठेवा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. आणि असं जर कुणाला वाटतच असेल एखाद्याला हे काय खरं असतं, आम्ही असे आहेत, आम्ही तसे आहेत, अभिमान जर असेल तर अभिमान जर घालवायचा असेल तर या अभंगातले सांगतो, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. सगळे जीवनातले कोडे सुटतात, अभिमान जातो. अजून एक प्रमाण सांगतो, उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे. पंढरपुरात हे सगळं घडणार आहे. म्हणून अभिमान जीवनातला नाहीसा करायचा असेल तर तुम्ही पंढरीच्या वाटेवर या. अनेकांना अभिमान आहे, बरोबर आहे का नाही? अभिमान बाळगू नका. आणि तिथं गेलात एकदा त्याला डोळ्यानं बघा. काळा सावळाच आहे बिचारा. एक जण म्हणला एवढे काळे कसे पडतात वारकरी? मला त्याच्या भेटीला झाल्यावर त्याचा रंग तर मिळणारच आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? त्यामुळे नाराज होऊ नका. तुका म्हणे डोळा विठू बैसला पांढरा नाही,
सावळा. लक्षात आलं का नाही? सावळा काय करावी साधने फळावगेची येणे. आपण या ठिकाणी सगळेजण जमला आहात. माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही. खरं सांगतो, माझी कुठलीच योग्यता नाही तुमच्यापुढं बोलण्यापेक्षा. इथं किती मोठमोठे महाराज आहेत एवढे, पण महाराज विष्णू महाराज हे आमच्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे, आमच्यासाठी पूजनीय आहेत. आणि विष्णू महाराजांचा शब्द आम्हाला कधीच डावलता येणार नाही, आम्हाला कधी मोडता येणार नाही. त्याचं कारण की पूज्य श्री केंद्रे बाबा, गोविंद बाबा केंद्रे यांची सेवा महाराजांनी निष्ठेने केली. जोग महाराज संस्थे 4 वर्ष पूर्ण करून नियमानुसार महाराजांनी एवढं मोठं, महाराजांच्या वयाच्या मानानं विचार केला तर केवढा मोठा व्याप आहे. लक्षात आलं का नाही? एवढा व्याप सांभाळण्याची ताकद ज्ञानोबराय त्या ठिकाणी महाराजांना देतात. महाराजांना उदंड आयुष्य मिळावं आपण माऊलीकडं प्रार्थना करू. आपण सगळ्यांनी हेवे देवे मद मत्सर बाजूला सोडून ही वारी सारखी करावी एवढी माझी आपल्याला विनंती आहे. वेडी वाकडी वाक पुष्पांजली ज्ञानोबरायाच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू गोविंद महाराज केंद्रे बाबाच्या चरणी समर्पित करतो. माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. खरं म्हणजे माझी कुठलीच पात्रता योग्यता नसताना सुद्धा मी या ठिकाणी बसलो, हे माझं कुठलं तरी पुण्य असलं पाहिजे. तुमची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे, मी बरोबर सांगितलेला आहे. लक्षात आलं? अरे माझं चुकलंच नाही का? इथं काय मी गुरुजींचं जसं ऐकलंय तसं सांगितलं. मला माहिती आहे गुरुजी चुकणार नाही, तर बरोबर आहे का नाही? हा तुमच्या बुद्धीचा दोष समजा आणि तुम्ही वारीला परत गेल्यावर बुद्धी चेक करून घ्या एवढी विनंती करतो. बाकी काय ते तसलं आपल्याला माफ करा. हा चुकलंच नाही तर का माफ करा? लातही हाणायची नाही, पाया पडायचं नाही, सरळ सरळ आहे. बरोबर आहे का नाही? सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आपण सगळेजण बसलात एवढे बघा कुठपर्यंत सगळे बघू नका. थोबाट इकडे बघा, मी तिकडं सांगितलं इकडं बघा, हे सगळं गच्च भरलंय. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने मी अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. बाबाच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज बोलतील आणि मग पसायदान होईल. कुणी उठू नका. चालू असलेल्या पायवारीमधील आज नियोजित प्रवचनरूपी सेवा नव्हती. शास्त्र सांगते मनसा चिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतयेत. मन एकाचं चिंतन करत असतं, दैव एकाचं चिंतन करत असतं. इथे आल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आरतीला पाटील माझ्याकडे आले, म्हणजे प्रवचन कोणाचं आहे? मी म्हणलं फक्त प्रवचन पुकारा, ओळखुट्या लवकर सुटल्या तर बाहेरचा बोलू आणि लेट झाल्या तर घरच्या घरी परमार्थ. पुन्हा दुसरा प्रश्न, या ठिकाणी महाराजांचा कॉन्टॅक्ट होत नव्हतं. या ठिकाणी काल थोडंसं धावतं बोलणं झालं, पण त्याच्याकरता आपल्याकडे हजारो गाड्या आहेत, पण आपल्या गाड्या फक्त रस्त्याच्या अगोदर आहेत. अतिसुरक्षिता म्हणून ॲम्ब्युलन्सवाल्याने सुंदर असं त्यांना फोन केला. ती मला उपलब्धच आहे, मी जवळच आहे. आणि सर्व योग या ठिकाणी अतिशय पहिला प्रसंग असेल. व्यंकटेश महाराजांनी आले, खुर्चीवर बसले, म्हणजे महाराजांना प्रवचन मला आता उद्या सांगू, जाऊ दे आता का आपला वेळ झाला आहे. मला भूक लागली, मला हातावर भजी इथं खाल्लेत, पाणी प्यायला त्यांच्या दिंडीत गेलेत ॲम्ब्युलन्समध्ये. या ठिकाणी इतकी सुंदर अशी सेवा. महाराज आपण आल्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43च्या वतीने जोरात एकदा महाराजांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि अतिशय काहींच्या जीवनात प्रेम असतं महाराज, काहींच्या जीवनात माणसं पैसे कमवता येतात परमार्थामध्ये. पारमार्थिक जीवनामध्ये काही फक्त पैसे करून मरतात आणि काहींच्या जीवनामध्ये माणसं आणि पैसे जोडण्याचं काम करत असतात. तर त्यागमूर्ती गुरुवारी महाराजांनी फक्त जीवनामध्ये माणसं जोडण्याचं पहिलं काम केलं आणि परमार्थ त्यांना कसा करावा हे काम केलं. म्हणून आम्हाला बाबा नेहमी सांगायचे, बुवा पारमार्थिक जीवनामध्ये माणसं जोडण्याचं काम करा. आणि ही तुम्हाला भाग्य मिळालं आहे. अतिशय महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्यांची अतिशय प्रसन्नता शिवकथा. आणि आज बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये जर सर्वात प्रसिद्ध शिवकथा पुराणकार असतील, भागवताचार्य असेल आणि कीर्तन केसरी, कुठलीही परंपरा नसताना ज्यांना या ठिकाणी आईवडिलाचं प्रेम मिळालं नाही, प्रयत्नवादी माणूस किती मोठा होतो. वैकुंठवासी गुरुवारे महाराजांना शर्ट घालायला नव्हतं, आज ही ऐश्वर्य गुरुवारे महाराजांनी बघितलं या ठिकाणी फक्त प्रयत्नाने या ठिकाणी कमवलं आहे. तसं साठे महाराजांचं अतिशय, ज्यांना अतिशय बालपणीच
प्रयत्न वाढवतून इथपर्यंत या ठिकाणी महाराज आले आणि आज पूर्ण चॅनलला, टी व्हीला, मोबाईलला, फेसबुकला नुसतं नाव सांगितलं तर तंबूत मला भीती पडली. 15-20 माणसं गस्तीला ठेवलेत मी. मला सर्वच आले तर जे ज्ञानेश्वर म्हणलं काही सोनं द्यायला आणले ते लोक घेऊन जायचे इथं. हां, म्हणून या ठिकाणी अतिशय नुसतं नाव ऐकलं तर उभी दिंडी पूर्ण या ठिकाणी महाराजांनी इथं आलेली आहे. त्याला एकच कारण आहे की महाराजांनी प्रेम आणि ही महाराजांना दिलेली सरस्वतीनी प्रसन्नता. महाराज आणि आज दिंडीमध्ये चालत असताना सुद्धा सर्वजण आपण इथे आलात, सर्वला धन्यवाद देतो. महाराजांना विशेष धन्यवाद देतो. महाराज कुठलीही या ठिकाणी तयार नसताना अगदी आरती सुरू असताना तिथून पुढं निवेदन या ठिकाणी झालं. महाराजांनी सांगितलं होय होय वारेकरी. याचा अर्थ बघितला. आता तिसऱ्या चरणाचा अर्थ बचेंगे तो और भी लढेंगे. येणाऱ्या 2027ला या जागेवर या ठिकाणी सुवर्ण महोत्सव दिंडीचा संपन्न होणार आहे. तर त्याच्याकरता निसर्गानं कशी साथ देईल, माणसानं साथ देण्यापेक्षा वारीमध्ये निसर्गाची साथ पहिली महत्त्वाची आहे. नंतर माणसाची पहिली महत्त्वाची आहे, पण निसर्गाची साथ आहे. तर या ठिकाणी पुढचं प्रवचन आत्ता सांगतो. पुढचं आता वर्षभर या ठिकाणी ती प्रवचन या ठिकाणी ओलं नाही आहे, कोरडं आहे. पाऊस नाही या ठिकाणी. तसं विनोदाचा भाग आहे. महाराज कधीच महाराज बाहेर ठिकाणी अतिशय प्रेम आहे. तारका 1-1 वर्षे मिळत नाहीत. तुम्हाला परिस्थिती सांगेल, धामणीला गोकुळ अष्टमीला शताब्दी महोत्सव होणार आहे आंबेगाव तालुक्यामध्ये. ही सर्व धामणीकर मंडळी आहेत. 6 महिन्यापूर्वी तारीख घेतली आहे. फोन केला, कुठलाही शब्द न राहुलता 3 तारखा कॅन्सल करून महाराज तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा. या ठिकाणी गोवर्धनगडला 5.5 लाख रुपये देऊन सुद्धा लोकाला तारीख कॅन्सल केली. म्हणजे केंद्रीय महाराजांचा फोन आहे. गोवर्धनगडला गोकुळ अष्टमीला शिवकथा पुराण आहे शिल्लोड तालुक्यामध्ये. सुवर्ण कळस आहे तिथे. महाराजांनी फक्त मी म्हणलं फोन केला. ही संस्थांची परंपरेतलं गाव आहे. दिंडीला सहकार्य करणार आहे. 4 ते 5 कथा डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रींची कथा होती ती सुद्धा कॅन्सल करून म्हणजे केंद्रीय महाराजांची सेवा आहे तिथे मी दिलेली आहे. म्हणजे याला एकच कारण आहे, प्रेम महत्त्वाचं आहे. आणि हे प्रेम आपण सांभाळताय, तत्व सांभाळताय. महाराज धन्यवाद देतो. सुवर्ण महोत्सव करता आम्हाला तुमची गरज आहे, म्हणजे पैशाची गरज नाही. तर या ठिकाणी महाराज आले की अख्खी दिंडी चॅनलला गेली. आता पूर्ण चॅनल हो यांचा ओनली कोणता वनली वारकरी चॅनल नाव फार सुंदर आहे. तर महाराजांना धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत आलेली, कारण महाराजांची शिवकथा टी व्हीला बघितली आपण, सर्व चॅनलला आहे. तर या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेली त्यांचेच या ठिकाणी परम मित्र अतिशय ज्यांचं सुंदर असं महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करताय संतोषजी महाराज वनवे. त्यांचंसुद्धा जोरात एकदा टाळ्याच्या गाजात स्वागत करायचं आहे. त्या समवेत अक्षयजी महाराज पिंगळे हे सुद्धा महाराजांच्या समवेत आले. त्यांचं एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. दिंडीच्या वतीने महाराजांना या ठिकाणी प्रसाद म्हणून गुरुवारी महाराजांचा या ठिकाणी स्वागत होतं आहे. ती स्वागत विनोद भैया राठोड या ठिकाणी आपण करायचं आहे. या 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 उद्धव भाऊ हिंगे पाटील या विलास भाऊ या पालखेडकर या. आत्ता तर आपल्या गावात शिवकथा झाली. पुढे या, पुढे या, पुढे या. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. त्या समवेत महाराजांच्या समेत आलेले प्रसिद्ध कीर्तनकार आमचे गुरुबंधू संतोषजी महाराज वनवे शास्त्री आपले या ठिकाणी स्वागत होतं आहे दिंडीच्या वतीने. त्यांचं या ठिकाणी स्वागत. पुढे या रमाशेठ लावटी. पुढे या, पुढे या. अक्षय महाराज पिंगळे आपलं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि पुढे या, पुढे तिकडे तिकडे. आणि हा योग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक केंद्रीय महाराज संस्थांचे माजी विद्यार्थी. आणि यावर्षी साठे गुरुजी महाराजांनी ठरवलं आहे की दरवर्षी दुसऱ्या दिंडीत मोठं पाकिट असतं आहे. या दिंडीत पाकिट नाही, फक्त सेवाच करायची. कारण संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. स्वतः सेवा नाही,
कणिक सुद्धा महाराज करतात. गणेश तर पाहिलं की या ठिकाणी कामाला माणसं असतात म्हणजे विद्यार्थी, पण केवळ ही गुरु घराणा आहे. महाराजांच्यावर असली श्रद्धा. प्रसिद्ध पखवाज वादक काल रात्री झोपलात पण नियमाची सेवा. या ठिकाणी मृदंग अलंकार व्यंकटेश फडगुरुजी यांचं सुद्धा स्वागत साठे महाराजांच्या हस्ते होते, कारण तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये परत सोडायला जायचं आहे. जेवायला बसू नका पहिल्या पंक्तीला. या साठे महाराजांच्या हस्ते स्वागत होतं आहे. या वापस घ्या ना, आम्ही घ्यायच बसलोय ना. द्या लवकर द्या. या ठिकाणी जोरात एकदा फड महाराजाकरता टाळी वाजवा. अतिशय सुंदर असे महाराज आपण आल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि पुढच्या वर्षी 2027ला सुवर्ण महोत्सव याच मुक्कामी या ठिकाणी आपली प्रवचनरूपी सेवा संपन्न होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषा तोषोणे मज द्यावे पसाय दान जे खळांचे व्यंकटेशांडो तया सत्कर मिरती वाळ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जय वांचिल तोथे लाभ प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवृत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पधरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गा बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जेता पैन हे सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतू किंबहुना पूर्ण होणे तिने लोक भजे जो आधिपुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवा विजय येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसा येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती. पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुवर्य केंद्रे बाबा की जय. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे चला बाजीराम वरणराम इकडे माईकडं बाजीराम ज्याच्याकडे भाजी आहे वरणराम माईकडे घेऊन या बाजीराम वाडेकरी मंडळी पंगत खूप मोठी आहे ही 22 पंक्ती आडव्या बसण्यात बघा आता मोजण्यात इथं ग्राउंड पण फार मोठं आहे थोडस या ठिकाणी सहकार्य करायचं आहे चला बाजीराम इकडे भाड होते माईकडे येत ताई चला स्वतः घराकडे बाजीराम वरणराम रामशेठ पाहिजे आता कृपया कोणी भोजनाकरता बसू नका आणि जेवल्याशिवाय कोणी झोपू नका या ठिकाणी आजचा जो महाप्रसाद आहे गेले अनेक वर्षापासून तिथे सेवा देणारे चंद्रकांत दुबाळ पाटील यांचा पूर्ण परिवार त्यांचे त्या ठिकाणी पूर्ण महिला मंडळ पुरुष मंडळ दुबाळ परिवाराला विनंती असेल आपण संकल्प सोडण्याकरता माईककडे या ठिकाणी यायचं आहे तथा उत्तम शेठ गव्हाणे शिवप्रसाद रोडवेज या ठिकाणी आजचा जो महाप्रसाद आहे उत्तम शेठ गव्हाणे शिवप्रसाद रोडवेज नामदेव सीताराम शिंदे अजय शिव जाधव शिल्लोड केशव गणपतवीर पहाडदरा त्या समवेत संतोष शेठ साहेबराव खाडे कंडारी समस्त ग्रामस्थ मंडळ शिन्नर अतिशय मोठे योगदान समस्त ग्रामस्थ मंडळ अंगाव जवळगाव हे तथा संतोष शेठ साहेबराव खाडे कंडारी यांचं नाव उल्लेख केला आहे त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी संकल्प सोडण्याकरता पुढे यायचं आहे दुबाळ परिवार या ठिकाणी विनंती असेल अतिशय गेले अनेक वर्ष इथे या ठिकाणी सेवा आहे सर्वांचं या ठिकाणी स्वागत संस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे केशव गणपतवीर पहाडदरा यांना विनंती असेल चंद्रकांत दुबाळ पाटील संपूर्ण परिवार आणि शिवप्रसाद रोडवेज रामदास खेळ आपण त्यांच्या वतीने प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान स्वारुण बुद्धिमती दे आराध मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्यावगे देशांतरा पाठवी हे रांबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो जेवी बोला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य गोविंद महाराज की जय बस माऊली सर्वांनी सावकाश जेवायचं त्याचप्रमाणे सांगलीच्या वतीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिरासाठी भाऊकाना घुमरे यांचा या ठिकाणी सन्मान होते महाराजांच्या हस्ते
त्यांनी या ठिकाणी आपल्या मंदिरासाठी 3 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. पुनच एकदा त्यांचं या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन, सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे आमचे पारदाराचे केशव गणपतवीर यांची अनेक वर्ष या ठिकाणी पंगत सेवा राहिली. आज त्यांचे चिरंजीव आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहे. आमचे विठ्ठल शेटवीर इंद्रायणी सेवा संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे. त्यांचा या ठिकाणी महाराजांच्या सन्मान असेल त्याचा त्याने शोभार करायचा आहे. त्याचप्रमाणे धुमाळ परिवार यांची या ठिकाणी सालाबादप्रमाणे आपणाला पंगत सेवा असते. त्यांचा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान असे. त्यांना विनंती या ठिकाणी यायचे आणि सन्मानाचा स्वीकार करायचे. आज या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत दादांनी नक्कीच या ठिकाणी आपल्याला स्मरण झाल्याशिवाय राहता की दादा सर्व परिवार असतो. त्या ठिकाणी वारकरी भक्तांच्या सेवेसाठी उपस्थित असायचे. तरी सुद्धा आज ते आपल्याला या ठिकाणी त्यांचं स्मरण होते. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी त्यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान होते. हिंगी राणा स्पीकर जवळ यायचे.